हॅलो, वेलकम बॅक टू हॅपी क्रिएटिव्ह मुलगी. सो आज आपण चण्याच्या डाळीची भजी बनवणार आहोत. यात कांद्याची वगैरे काहीही गरज नाही आहे. चणा डाळ रात्रभर भिजत घालायची. जर रात्रभर नाहीच जमलं तर ॲटलीस्ट 2-3 तास छान भिजत घालायची आणि डाळ फुगली ना की नंतर ती मिक्सरला वाटायची. डाळ मेन नीट छान फुगायला पाहिजे. सो आता मी ही 1 वाटी चणा डाळ भिजत घातलेली मी 2 बॅचमध्ये मिक्सरला लावते आहे. आणि याच्याबरोबर ना आपल्याला घालायचं आहे लसूण. मी इथे 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतल्या आहेत. त्याच्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून जिरं घेतलं आहे. त्यानंतर मी इथे कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरचं प्रमाण मी थोडंसं जास्तच घेतलं आहे, म्हणजे मुठभर राहील अशी कोथिंबीर घेतली. आणि हे देठ असतात ना ते पण घालायचे, छान चव येते. त्यानंतर आपल्याला धना पावडर पण घालायची आहे यात. त्यानंतर थोडीशी किंचित हळद घालायची आहे आणि किंचितशी मिरची पावडरसुद्धा घालायची आहे, म्हणजे लाल तिखट. हिरवी मिरची नाही घालायची आहे आपण. सो मी इथे 8 पाकळ्या लसूण, त्याच्यानंतर 2 चमचे जिरं, त्याच्यानंतर ही कोथिंबीर, त्यानंतर मीठ, चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून हळद, 1 चमचा धना पावडर, 1 टेबलस्पून लाल तिखट असं घालून छान ग्राइंड करून घेतलं. सो फर्स्ट बॅच मस्त असं मिक्सरला लावून ग्राइंड केलं आहे. त्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये फक्त चणा डाळ मी ग्राइंड केली आहे. यात दही वगैरे घालायची काही गरज नाही. तुम्हाला जर हवंच असेल तर किंचितसं घाला, कारण नॉर्मली पण ह्या भज्या छान अशा नरम होतात. दही घातल्यावर अजून छान अशा फुगून अशा लुसलुशीत होतील. इफ यू वॉन्ट सो यू कॅन ॲड कर्ड, म्हणजे दही ॲड करा, पण नाही घातलं तरी चालून जातं. आणि आपलं जे पीठ तयार होईल ना, सो हे तुम्ही ना हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे. वेदर तुम्ही म्हणजे एका बॅचमध्ये मिक्स करा, नाहीतर मग 2 बॅचमध्ये करा, पण ना ॲटलीस्ट 3 ते 4 मिनटं ना असं हाताने हे पीठ असं छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे फेटून घ्यायचं, सैल करायचं आहे. त्यानंतर ते कढईत मी छान तेल कडकडीत गरम केलं आहे आणि चमच्याने छोटे छोटे असे गोळे भजीचे घातले आहेत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, की जेव्हा आपण हे वाटतो ना मिक्सरला, पाणी अजिबात घालू नका, कारण ऑटोमॅटिकली ना पाणी सुटतं त्याला. म्हणजे तुम्ही जर पाणी घातलं ना तर ते सारण एकदमच असं लिक्विडी होऊन जाईल. सो कडकडीत तेलात, आणि गॅस फास्टच ठेवायचा आहे भजी तळताना. सो इनिशियली ना हे खूप बुडबुडे येतात जेव्हा आपण हे सारण, म्हणजे भजीचं पीठ घालतो ना, तेव्हा असे खूप बुडबुडे येतात. जेव्हा थोडंसं शिजतं ना एका साईडने, सो ते बुडबुडे कमी होतात. तर ते कमी झाले ना की मग आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं आहे. थोडीशी अशी खरपूस ब्राउनिश कलर येईपर्यंत या भज्या, आणि या अशा आपल्या चण्याच्या डाळीच्या भज्या किंवा चण्याच्या डाळीचे पकोडे रेडी आहेत. अतिशय सुंदर चविष्ट लागतात. तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता, नुसते खाऊ शकता.